मागच्या निवडणुकीतील आकडा जसाच्या तसा निकालात उतरला, एका आकड्याचाही फरक राहिलेला नव्हता। मग आता हा योगायोग की आणखी काही? मित्रहो, महाराष्ट्रातच नाही तर देशभरात मतांच्या चोरीचा विषय मोठा खळबळ उडवून गेलेला आहे। राहुल गांधी यांनी तर बघा देश पातळीवर मोठी खळबळ उडवून दिली। भारतीय जनता पक्ष केवळ लोकांच्या मतांची चोरी करून सत्तेत आला आहे असे आरोप उघडपणे होत आहेत। महाराष्ट्रातलं महायुतीचं सरकार सुद्धा अशाच चोरवाटेनं आलेलं आहे असे देखील आरोप होत असतात। मतांची चोरी केली म्हणून भाजपाला आरोपीच्या पिंजऱ्यात आता उभं करण्यात आलेलं आहे। मग आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत असंच काही घडणार का? म्हणजे भाजप नेत्यांनी केलेल्या दाव्यामुळं हा अधिक संशय निर्माण झाला आहे। महसूल मंत्री आणि नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूर महापालिकेत निवडून येणाऱ्या नगरसेवकांचा आकडाच जाहीर केलेला आहे। म्हणजे भविष्यवाणी म्हणूया हवं तर आगामी निवडणुकीत नागपूर महापालिकेमध्ये भारतीय जनता पक्षाचे 120 नगरसेवक निवडून येतील असा हा त्यांचा दावा आहे। आता आपण याला अंदाज म्हणू, भविष्य म्हणू, जे काही, पण बघा प्रश्न असा उपस्थित होतो की भाजपाचे नेते निवडणुकीच्या आधीच जेवढा आकडा सांगतात तंतोतंत तेवढेच लोकप्रतिनिधी कसे निवडून येतात? आता हेच बघा, नागपूर महापालिकेच्या मागच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे 108 नगरसेवक निवडून आले होते। नागपूर महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच भाजपानं स्वबळावर इथं सत्ता स्थापन केली होती। या निवडणुकीत म्हणजे 2017च्या निवडणुकीमध्ये मतदान संपता क्षणीच त्यावेळचे भाजपचे शहराध्यक्ष माजी आमदार सुधाकर कोहळे आणि आमदार प्रवीण दटके यांनी भाजपच्या विजयी होणाऱ्या नगरसेवकाचा डायरेक्ट आकडा सांगून टाकला होता। तो होता 108 आणि निकाल लागला। त्यावेळी भाजपाचे नगरसेवक निवडून आले, तेही 108। म्हणजे बघा भाजपच्या 80 ते 85 नगरसेवक निवडून येतील असं साधारण राजकीय चित्र होतं। भाजपच्या नेत्यांनी मात्र आधीच सांगितलं होतं 108 नगरसेवक निवडून येतील आणि तंतोतंत तेवढेच नगरसेवक निवडून आले सुद्धा। याचं आश्चर्य खरं तर आजही व्यक्त होत आहे। आणि आता या चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुढच्या निवडणुकीच्या विजयी नगरसेवकांचा म्हणजे होणाऱ्या विजयी नगरसेवकांचा आकडा आता सांगून टाकलाय आणि तो आहे 120। मागचा अनुभव आणि आता ही भविष्यवाणी, त्यामुळं बावनकुळे यांनी सांगितलेल्या आकड्याची मोठी चर्चा सुरू झाली। एकीकडं मतचोरीचा आरोप होतोय, त्यानं सगळं खळबळ उडवून दिलेले आहे, आणि दुसरीकडे भाजपाचे नेते थेट पुढचे आकडे देखील आता सांगू लागलेले आहेत। मग बघा, जर याच आकड्याप्रमाणे तिथला निकाल आला तर आधीच निर्माण झालेल्या संशयामध्ये अधिकच भर पडू शकते। मागच्या निवडणुकीतील आकडा जसाच्या तसा निकालात उतरला, एका आकड्याचाही फरक राहिलेला नव्हता। मग आता हा योगायोग की आणखी काही? तुम्हीच ठरवा। हा योगायोग आहे यामाग किंवा आणखी काही दुसरी गणितही दडलेली आहेत? संशयाला जागा आहे ना? तुम्हाला काय वाटतं? तुम्ही जरूर सांगा। धन्यवाद, पुन्हा भेटू, तोपर्यंत नमस्कार।